नमस्कार. यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. महाराष्ट्र विधानसभेचा निकाल आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे. उद्या सकाळी 7 वाजल्यापासून विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर साधारणतः 3 वाजेपर्यंत राज्यात कुणाची सत्ता येईल हे अगदी स्पष्ट होणार आहे. आणि यामध्ये आता सत्तेचा घोडेबाजार होतोय की कुणाला स्पष्ट बहुमत मिळतंय हे दुपारी 3 वाजताच कळणार आहे. परंतु काही झाले तरी काही अपक्ष आणि काही छोटे पक्ष यांचे उमेदवार मात्र निश्चितच निवडून येणार आहेत. यामध्ये शेकाप असेल, समाजवादी पार्टी असतील, प्रहार जनशक्ती पक्ष असेल आणि काही अपक्ष आहेत. अगदी पुणे जिल्ह्यात सुद्धा एखादा अपक्ष निवडून येण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये 2 ते 3 अपक्ष निवडून येण्याची शक्यता आहे. आणि या अपक्षांचं महत्त्व जर कुठल्याही आघाडीला जर स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर निश्चितच वाढणार आहे. 1995 साली ज्या वेळेला शिवसेना भाजप युतीत सरकार आलं त्यावेळेला मोठ्या प्रमाणात अपक्ष निवडून आले होते आणि त्या अपक्षांनी आपली अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत शिवसेना भाजप युतीच्या पारड्यात आपलं माप टाकलं होतं. त्यामुळे त्यांचं सरकार त्यावेळेला आलं होतं आणि योगायोगाने 1995 साली सर्वाधिक मतदान झालं होतं आणि त्यानंतर या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे. आणि हे वाढलेलं मतदान नेमकं कोणाला याचा अंदाज बांधणे कोणालाही शक्य झालेलं नाही आहे. महाराष्ट्रातील 25 मतदारसंघ असे आहेत की ज्यामध्ये 75 ते 84% एवढं मतदान झाले आहे. योगायोगाने यातील 25 मधील 8 ते 10 मतदारसंघ हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळं या निकालावर बरंच काही अवलंबून राहणार आहे. या निकालामध्ये सर्वाधिक मतदान झाल्यामुळे ते मतदान नेमकं लाडक्या बहिणीचं आहे का तरुण मतदारांनी दिलेलं आहे याचा कल सांगणे अद्याप कठीण झालं आहे. की बचेंगे तो कटेंगेला विरोधी प्रतिक्रिया म्हणून हे मोठ्या प्रमाणात मतदान झालं हे देखील आत्ता सांगता येणं कठीण आहे. परंतु विविध प्रकारचे जे एक्झिट पोल आलेले आहेत त्या एक्झिट पोलमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या महाविकास आघाडीने मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये बाजी मारली होती त्यांना मात्र पिछाडीवर दाखवलेलं आहे, तर महायुतीला हे आघाडीवर दाखवलेलं आहे. परंतु या एक्झिट पोलमध्ये जरांगे फॅक्टरचा कुठेही उल्लेख झालेला दिसत नाही आहे. लोकसभेला जरांगे फॅक्टर हा मराठवाड्यात अत्यंत प्रभावी ठरला होता, तसाच तो यावेळेला देखील प्रभावी ठरण्याचे आहे. कारण तो काही कुठलाही गाजावाजा केला जात नाही, त्याचा छुप्या पद्धतीने ते मतदान होतं आणि कुणाला मतदान करायचं याचं ते अगदी संदेश दिले जातात आणि त्याप्रमाणे ते मतदान होतं. लोकसभेला ते मतदान झालेलं आहे आणि विधानसभेला देखील किमान मराठवाड्यातल्या 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये मनोज जरांगे यांचा मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला हा निश्चितच चालू शकतो आणि हा फॉर्म्युला निश्चितच महाविकास आघाडीच्या बाजूने राहील असेच प्रकारचे संकेत सध्या तरी आहेत. याबरोबर आणखी एक सांगण्याचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातली जी राजकीय घराणेशाही आहे ती किमान 150 मतदारसंघात आहे. ते 150 मतदारसंघामध्ये या घराणेशाहीचा प्रतिनिधीच निवडून येतो. त्यामुळे 130 मतदारसंघात खरी लढाई आहे आणि ते 130 मतदारसंघात कोण बाजी मारतो यावर महाराष्ट्राच्या सत्तेचे गणित ठरणार आहे. आत्ता जरी महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये जोरदार रस्सीखेच दिसत असली तरी लाडक्या बहिणी कोपतायत की नक्की पाठिंबा देत आहेत की काँग्रेसनी जी 3,000 रुपयाचं आश्वासन दिलं आहे त्याला बघून मतदान झालं हे दुपारी 3 नंतरच खऱ्या अर्थाने स्पष्ट होणार आहे. सध्या तरी आता आपल्याला मतमोजणीचा ची वाट पाहणे अत्यंत गरजेचं आहे. परंतु निकाल निश्चितच वाढीव मतदानामुळे धक्कादायक लागतील असेच आत्ता सध्या तरी वाटते.